कनेक्ट कोल्हापूर विशेष वृत्त. कोल्हापूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. खिंडी भरवडे काकनूर मार्गावर मंगळवारी रात्री थरारक घटना घडली. धावत्या कारवर थेट गव्याने उडी मारल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्रवासी बचावले. नेमकं काय घडलं, पाहूया हा रिपोर्ट. मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास खिंडीचा माळ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. चक्रेश्वरवाडी येथील बांधकाम व्यावसायिक तरुण स्वप्नील शिवाजी भांदिगरे हे आपल्या बंधू राजेंद्र भांदिगरे यांच्यासोबत गुडाळ येथे मित्राकडे जेवणासाठी गेले होते. रात्री गावी परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या उंच बांधावरून अचानक एक गवा धावत आला आणि थेट त्यांच्या स्विफ्ट कारच्या बॉनेटवर कोसळला. गव्याच्या जोरदार धडकेमुळे कारचे बॉनेट पूर्णपणे चेपले गेले, तसेच समोरील काच फुटली. अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच ही नवी कार खरेदी करण्यात आली होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालक आणि त्यांचे भाऊ अक्षरशः घाबरून गेले. सुदैवाने या दुर्घटनेत दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. रस्त्याच्या बाजूने अचानक गवा आला आणि थेट गाडीवर पडला. काही कळायच्या आत सर्व घडलं. आम्ही सुखरूप आहोत, हेच मोठं भाग्य असल्याचं स्वप्नील भांदिगरे. या घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चक्रेश्वरवाडीचे सरपंच सदाशिव भांदिगरे यांनी संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रादेशिक वनविभागाकडे केली आहे. खिंडी भरवडे काकनूर मार्गावर गवे आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यप्राणी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.